ठाकरे गटाच्या खासदारांची नवी दिल्लीमध्ये एकत्र पत्रकार परिषद नुकतीच पार पडलेली आहे। ठाकरे गटाच्या खासदारांनी दिल्लीमध्ये एकीचं बळ दाखवलंय। सरकारविरोधातल्या बातम्यांवरती लक्ष हटवण्यासाठी अशा पद्धतीच्या पुड्या सोडण्यात येत आहेत, असं अरविंद सावंत म्हणाले। सरकारमधील नवे नवे मंत्री गटांगळ्या खात आहेत म्हणून अशा पद्धतीच्या बातम्या बाहेर येत आहेत, अशा पद्धतीचा दावा खासदार अरविंद सावंत यांनी केलेला आहे। तो जो काय प्रकार सुरू आहे त्यांचा, सरकार धड चालत नाही। आताही बीडमध्ये जे प्रकरण सुरू आहे ते पहा तुम्ही, कशा बातम्या थांबवायच्या, या बातम्या आल्या का ते थांबतं ना। ज्वलंत विषय थांबवायचे, महागाईचे, अत्याचाराचे, आता पुन्हा बदलापूरला बलात्कार झाला, हे सगळे विषय थांबवायचे आहेत। मग हे विषय सोडले का दिवसभर चॅनलवर ही भजनं सुरू होतात। ही भजनं थांबली पाहिजेत। इथं निष्ठेने बसलेली माणसं आहेत, त्यांच्याबद्दलचा संशय व्यक्त करू नका। हे सगळे आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत, त्या शिवसेनेसोबत आहे। रोज पुढ्या सोडत असतात, मग काय म्हणतात टप्प्याटप्प्याने त्यांच्यातलीच माणसं तिकडे जाणार होती, माहितीये का। माननीय संजय राऊत साहेबांनी मध्यंतरी सांगितलं होतं, एक त्यांच्यातलाच माणूस काही आमदारांना घेऊन जातोय, अशी बातमी होती। पुढं काय झालं, मग त्या बातमीत वळवायचं असेल का आमच्यावर काय यायचं। शिवसेना त्यांचे खासदार चालले, ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ज्यांच्यात एकमत नाही, सुसंवाद नाही किंवा विसंवाद सुरू आहे, सरकारमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं येऊन सुद्धा रोज नवीन नवीन बातम्या आहेत, अनेक मंत्री गटांगळ्या खात आहेत। आणि अशा वेळेला मग या सगळ्या बातम्या सातत्यानं दिसत असताना मग कुठं त्याला डायव्हर्ट करायचं म्हणून कुठेतरी ही मुद्दा पुढे सोडलेली आहे। आताही हे 9च्या 9 खासदार हजर आहेत इथे, 9 आता संजय दिना आता येतील 2 मिनिटांमध्ये। आणि म्हणून आम्ही मुद्दाम सगळ्यांना एकत्र आणलं की ज्यांना कुणाला वाटतं त्यांनी अगदी व्यक्तिशः जरी बोललं तरी चालेल, आमची वज्रमुठ आहे मजबूत, टायगर जिंदा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।